नमस्कार. आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप आणि मनापासून स्वागत. असं म्हणतात महाकालचा बुलावा आल्यानंतर आपण महाकालला जाऊ शकतो, म्हणजे उज्जैनला. आम्हाला महाकालचा बुलावा आला आणि आम्ही चाललो उज्जैनला. मध्य प्रदेशमध्ये येतं उज्जैन आणि ओंकारेश्वर. 12 ज्योतिर्लिंगापैकी ते 2 ज्योतिर्लिंग आहेत, म्हणजे ओंकारेश्वर आणि महाकालेश्वर. 2 आम्ही केले, भीमाशंकर केलं आणि त्र्यंबकेश्वर केलं आहे. आणि आता हे मध्य प्रदेशचे 2 करणार, ओंकारेश्वर आणि महाकालेश्वर. आम्हाला वाटलं पण नव्हतं की आम्ही तिथे जाऊ. पुरातन प्रसिद्ध आणि स्वयंभू असं ते देवस्थान आहे. खूप वर्षापासूनची इच्छा होती की उज्जैनला जायची आणि एका ठिकाणी जायचं आहे. उज्जैनला आणि वैष्णोदेवीला जायची म्हणजे खूप इच्छा होती. आता उज्जैनला मी चालले, वैष्णोदेवीला बघू पुढे, जर नशीब असेल तर जायला मिळेल. आता आम्ही जातो आहे कोणाबरोबर ते सांगते तुम्हाला. टिळकनगर पोलीस स्टेशनची जी लोकं आहेत, म्हणजे स्टाफ आहे ना, त्यातली थोडी लोकं, ती लोकं चालली आहेत. म्हणजे एकूण 35 जण आहेत. म्हणजे त्यातली थोडी जण पोलीस स्टेशनचे आहेत, बाकी त्यांचे नातेवाईक आहेत. आज गुरुवार आहे. गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवारपर्यंत आम्ही तिथे राहणार. रविवारी आम्ही निघणार आहे. आणि आता 7 वाजता मिनी बस केली त्यांनी कोपर खैरानेवरून. टोटल आम्ही 35 जण आहे. रात्रीचा प्रवास असणार आपला. प्रवासाचाच व्हिडिओ असणार आहे. चला, सगळ्यांचे मस्त हो. व्हिडिओ वगैरे करा. हाय, आणि तुमचं नाव काय मॅडम? माझं वर्षा जगताप. वर्षा जगताप मॅडम आल्यात. आणि आम्ही डेपोत आलो कोपर खैराने. बस अजून आमची आली नाही आणि कोण आलं पण नाही अजून. वाटतं आम्हीच आलो लवकर. मॅडम बरोबर मॅडमचे मिस्टर आणि त्यांची छोटी मुलगी आहे, तिला पण घेऊन चालल्यात त्या. आणि ह्या वेंदे मॅडम, ह्या कोपरखाना डेपोच्या जवळच राहतात. आणि 4 दिवस आम्हाला नाश्त्याला लागणार सगळं सामान आहे ना, ते त्या घेऊन आल्यात. आणि असं आम्ही ठरवलं की गाडी नाश्त्यासाठी थांबवायची नाही, म्हणजे गाडीतच नाश्ता करायचा, म्हणजे टाईम तेवढा वाचेल आणि आपल्याला दुसरं एक ठिकाण बघता येईल म्हणून. माणसं जास्त झालीत म्हणून मोठी बस केली. ती बस समोरून येते ती. ही बस आमची. आता आम्ही चाललो आहे बसमध्ये बसायला. बसचा 7चा टायमिंग सांगितलेला. आम्ही बरोबर 7 वाजता आलो आणि बसच लेट आली 7:30ला. आणि अजून खूप जण यायचे, आम्ही थोडीच जण आलो आहोत. चला, त्या गाडीची आता पूजा करतोय आणि आता निघणार. कोपर खैरानेवरून 2 तासानंतर बस निघाली, म्हणजे 9 वाजले आता. आणि आत्ता आमचा प्रवास चालू झाला. अगोदर ठरलेलं की जेवणासाठी रात्री बस थांबवायची नाही, म्हणून सगळेजण आपापले जेवण घेऊन आले. ते आता जेवत आहेत. इडली बिडली खाल्ली ना, आता काय 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 सुरुवात केलेली आहे सगळ्यांनी असं बघा काय काय आहे. पाणी कोणाला हवंय तर घ्या. इडलीची चटणी आहे आणि इडली वर्षाने घेऊन आली. तू काय घेऊन आले? वांग वांग का भरीत? अन्नू काय करते बघा. अन्नू हाय, काय खाते? 2 इडली खा रही है और बैगन बना के. बैगन से बर्गर. नवीन रेसिपी आहे. वांगानी हो, हे दाखवा आमचं. एवढी बॉडी का जेवण बघा तुझं. वांग, भरलेलं वांग, हे भरलेलं वांग, डाळ भात. आज सगळं मिक्स करून उपवासाची चटणी. चटणी आणि इडल्या बाजूला. आणि इडल्या नाही बाजूला, आमची भाकरी वेगळी आहे. स्पेशल भाकरी, उपवासाची भाकरी. स्पेशल माणूस आहे ना.
झालं जेवण. मेथीची भाजी, चटणी, मी काय आपलं जरासं खाल्ले. सगळ्यांनी ना घरून थोडं थोडं जेवण आणलेलं. मी पण ढोशाने चटणी आणलेली. सगळ्यांनी मग ना वाटून खाल्लं. मजबूत आहे हे आता मस्त आहे. आता पाणी नाही. आता क्वालिटी आली. मगाशी ते हलवायला नाही होता ना चम्मच. सॉन्ग साऊंड ना मी पूर्ण लो केला आहे कारण ना व्हिडिओला कॉपीराईट लागतं म्हणून. आता ना आम्ही कुठे आलो आहे ते माहिती नाही, पण सांगते. गाडी आमची बंद पडली आहे रात्री 3 वाजता. हे बघा इथे. आणि आता वाजले 7:30. प्रवासाला आमच्या ना सुरुवात खूप छान झाली आणि पहाटे 3 वाजता आम्ही ना नाशिकला आलो. हे नाशिक ओझर आहे. इथे आमची ना गाडी ना ब्रेकडाऊन झाली. बाजूला सर्व्हिस सेंटर आहे पण तिथे ना मेकॅनिकच नाहीत. ते बोले 8 वाजता येतील किंवा 10 वाजता. आणि आता वाजलेत 8. आणि हाच तो नाशिक ओझर हायवे. इथे आमची बस बंद पडली आहे. आणि आजूबाजूला ना काहीच नाही, दुकान नाही की पेट्रोल पंप पण जवळ नाही. वॉशरूमसाठी ना खूप लांब जावं लागतं. आणि चहाची टपरी पण ना खूप पुढे आहे. तिथे जात आहेत सगळेजण, जाऊन चहा पिऊन येत आहेत. आणि रात्रीच आम्ही बसमधून खाली उतरणार होतो पण ना खूप थंडी होती आणि आता पण हवेत गार आहे, थंडीच वाजते. पेट्रोल पंप पण ना खूप लांब आहे. तिकडे वॉशरूमला सगळेजण चालले आहेत. आणि मेकॅनिक पण ना 10 नंतर येणार. तुम्हाला दाखवते बस कुठे आहे आमची. बघा बस इकडे आहे आणि वॉशरूमला आम्ही बघा कुठे चाललो, एवढा लांब. बस रिपेअर व्हायला ना वेळ लागणार, म्हणजे मेजर प्रॉब्लेम आहे. आणि सगळ्यांना खूप भूक लागली. आणि बरं झालं मी येते ना खायचं सगळं सामान आणलं. आता ना इथे बसून आम्ही सँडविच बनवणार, कारण हा हायवे असल्यामुळे इथे ना खाऊची काही दुकानं नाहीत कुठे लांब लांबपर्यंत. थोडं अंतर चालत आम्ही ना टी स्टॉलवर आलं आहे. म्हणजे ब्रश वगैरे आम्ही काही केलं नाही आणि आंघोळ तर लांबचीच गोष्ट आहे. म्हटलं त्याला चहा पहिलं पिऊया, थंडी पण आहे. चहाशिवाय काय आम्हाला जमत नाही. तिकडे ना नाश्ता बनवायचं काम पण चालू आहे. चला आता मी पण चहा प्यायला चालले. चहा चालू आहे. बिस्किट घेतो आम्ही. चहा द्या. 7 ते 8 तास झाला आम्ही ना एकाच जाग्यावर आहोत. पण कोण कंटाळा नाही, वैतागलं नाही. छोटी मुलं आहेत ती रडली पण नाहीत. सगळीजण छान एन्जॉय करतायत. इथे जागा आम्हाला ना चांगली भेटली बसायला. म्हणजे सकाळपासून आम्ही ना इथेच येऊन बसतो आहे. आणि काय काय जण इथे झोपलेले पण. आणि हा ना छोटासा स्टॉल आहे. स्टॉलच्या आजूबाजूची जागा ना स्वच्छ आणि खूप अशी मोठी आहे. त्यामुळे आम्हाला ना सगळ्यांना इथे येऊन बसता येतं. आणि आमचं नशीब चांगलं की तो आज ना बंद आहे. त्यामुळे मी इथे नाश्त्यासाठी ना सँडविच बनवतो आहे. आणि खरं सांगू तुम्हाला, असं सगळ्यांसोबत खाण्याची मजा काय वेगळीच असते. कंटाळा आला आहे पण ना आनंद पण घेतो आहे. खा खा. पिकनिकच्या आमच्या ह्या ग्रुपमध्ये ना सगळ्या एजची माणसं आहेत, म्हणजे छोट्यांपासून मोठ्यापर्यंत. कांदा तिकडे आहे बघा. आमचे खराब सर आहेत ना, घरची 4 माणसं सांभाळून ना 185 माणसांना पण आपल्याला घ्याल ना.
रुपये टाक. हा बघा तुम्हाला लांबून दाखवते स्टॉल. खूप छान आहे. बाजूला झाड पण आहे आणि वरती छत पण आहे स्टॉलला आणि बसायला बेंच पण आहे. त्यामुळे ना कंटाळा आला पण बोर नाही झालं आणि अगदी गावचं फील येत आहे. दुसरी वेळ चहाशिवाय काय जमतच नाही. सकाळपासून ना 1-2 वेळा आमची चहा पिऊन झाली आणि पुढे ना हॉटेल आहे. सँडविच खाल्लं आणि पुन्हा नाही ते चहा प्यायला आलो आहे. नाश्ता करून आमचा झाला आणि छान ना गप्पा मारत बसलो आहे आणि वाट बघतोय बस आमची केव्हा रिपेअर होते आहे ती. पण ते बोलले खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, वेळ लागणार. बसून बसून आणि गप्पा मारून ना भूक पण लागते म्हणून आम्ही पुन्हा चहा प्यायला आलो आहे. मग अशी चहा आणि बिस्किट खाल्लेला तर चहा आणि क्रीमचे पाव खातो आहे. किती झालं? 4 तास झाले ना? 6 तास झाले आम्ही एकाच जागेवरती. ह्या बघा या मस्त अशा चटे टाकून झोपल्यात. इथे 2-3 चट्या त्या घेऊन आलेल्या त्यामुळे बरं झालं. आणि तुम्ही म्हणत असाल तुम्ही दुसऱ्या बसने का नाही जात आहे, त्याचा विचार पण आम्ही केला आणि दुसऱ्या बसवाल्याला आम्ही विचारलं पण त्याने आम्हाला ना भाडं जास्त सांगितलं, म्हणजे ह्या बसपेक्षा डबल सांगितलं. त्यामुळे आम्ही ना ते कॅन्सल केलं. म्हटलं जाऊ देत आपली बस जेव्हा रिपेअर होईल तेव्हा आपण जाऊ. पण तुम्हाला खरं सांगू इथे बसून बसून पण खूप कंटाळा आला, भूक पण लागते आणि बोर पण झालं. आणि माझ्या लाईफमधला हा पहिलाच प्रसंग. मी इतक्या वेळ आम्ही ना एकाच जागेवर आहोत ते आणि अशी वेळ ना कोणावर पण येऊ नये. खूप कंटाळा आला आहे. आता आम्ही ना सर्व्हिस सेंटरमध्ये आलो आणि त्यांना विचारलं ही रेस्टरूम थोड्या वेळासाठी द्या. त्यांनी दिली. आता तिथे आम्ही चाललो आहे. दुपार झाली म्हणजे जेवणाचं टायमिंग पण झालं आणि सगळ्यांना खूप भूक लागली आहे. म्हटलं त्याला सामान आणलं त्याचं पहिले भेळ बनवूया. आणि छोटी मुलांना खूप गुणी आहे आणि समजूतदार आहेत, म्हणजे अजिबात रडली नाही किंवा कंटाळली नाहीत, छान खेळत आहेत. फरसाणमुळे ना नको दाताला लागणार ते. तर दुपारचे 3 वाजलेत. रात्री 3 वाजून गाडी बंदच आहे. सगळे येऊन ना बस बघून जात होते, मीच नाही आलेली. म्हटलं चला जाऊन बघून येऊया बस आपली रिपेअर होते ती. संध्याकाळ झाली अजून आम्ही ना इथेच आहोत आणि सकाळपासून आम्ही खूप काय काय खाल्लं पण पोटच भरत नाही. आणि पुढे ना हॉटेल आहे मातोश्री, तिकडे आलं. म्हटलं त्याला काहीतरी खाऊन घेऊया. सगळ्यांचं खाऊन झालं, ते गेले. आता आम्हीच राहिलेलो. चला आता मसाला सकाळचं सारखं काय खायचं दाखवतो तुम्हाला. बाबू साहेब काय बोलतात? काय बोलतो? आंघोळ नाही, पाणी नाही, ब्रश नाही, आंघोळ नाही. 7 वाजता निघालं अजून इथेच आहे नाशिकमध्ये. गाडीचा प्रॉब्लेम झाला नाही. नशीब ते सर्व्हिस सेंटरच आहे. हां नसीब सर्व्हिस सेंटरच्या इथे. रात्रीचे ना 8 वाजून गेलेत आणि बस आत्ता रिपेअर झाली आणि 17 तास आम्ही एकाच जागेवर होतो आणि घरातून निघालो त्याला ना 24 ते 25 तास झाले. आणि आम्ही ना खूप प्लॅन केलेला, म्हणजे बस ना कुठे थांबवायचीच नाही, म्हणजे नाश्ता जेवण ना बसमध्येच करायचं, पण सगळं फेल गेलं. आता आम्ही आलो जेवायला मालेगावच्या अलीकडे. हां इथे आलो जेवायला. हॉटेल रेणुकामध्ये जात आलो ते जेवायला. चला शुद्ध शाकाहारी जेवण होतं. मस्त लायटिंग केली. तिथे आम्ही जेवतो जरा मस्तपैकी. सकाळपासून काय नाही कसंच खातं. हॉटेल पण छान आहे, मस्त आहे. थंडीला आहे. चला 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 पटपट पटपट चला.
चला तुम्ही नाही येत आहे मस्त हॉटेल आवडलं मला तिथली शिवाजी भाजी आहे हा शेवभाजी मोठी मिळते ना बाबा मिरची हो व्हेज कोल्हापुरी का शेवभाजी आहे ही पनीरची आहे अरे पनीर मसाला डाळ कशाला वाटी पनीर मसाला वगैरे सगळं डाळ कशा टाकायची डाळ आहे नाही डाळ कशा टाकशील सगळ्यांनी ना 2-3 प्रकारच्या भाज्या मागवलेल्या आणि जेवण तुम्हाला सांगते वाव असं नव्हतं ठीकठाक होतं जेवल्यानंतर आम्ही आता एक ना ग्रुप फोटो काढतोय आणि खूप सारे फोटो काढले आम्ही ते अंधार होता तरी दिवसभर आम्ही ना एकही फोटो नाही काढला कारण मूडच नव्हता आमचा व्हिडिओ शूटिंगला हालायचं असतं गेलं उभं नाही राहायचं वार्ता करायच्या काय असं एन्जॉय करायचं फोटोग्राफर आज का खाना कैसा लगा आवाज येतो आवाज येतो खरा प्रवास आमचा आत्ता चालू झाला आपण उद्या सकाळी भेटूया उज्जैनमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट